गृह मंत्रालयातील बनावट कागदपत्र प्रकरणामध्ये सुनावणीत नवा ट्विस्ट आलेला आहे। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा असे आदेश देण्यात आले। दिलीप वळसे पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी 14 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। गृह मंत्रालयातील बनावट कागदपत्रांच्या या सगळ्या सुनावणी प्रकरणामध्ये ही एक नवी अपडेट आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, काय नेमकं हे प्रकरण आहे? नक्कीच पाहायचं झालं तर मंत्रालयातील गृह विभागात सरकारी खटल्याची बाजू मांडण्यासाठी वकिलांची नियुक्ती ही करण्यात आलेली होती, परंतु ही बनावट रीतीने केली असा आरोप करत याच प्रकरणात निलंबित झालेल्या मंत्रालयातील उपसचिव किशोर भालेराव यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून 14 मार्च पर्यंत अंतरिम दिलासा दिलेला आहे। पण तर यात कुलाबा पोलीस ठाणे पोलीस अधिकाऱ्यांना यात सत्य माहिती आहे ती न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्णपणे जी सुनावणी दिली आहे ती न्यायाधीश स्वप्नील तौशिकर यांनी हे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत। त्यासाठीच तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं पत्र आहे ते रेकॉर्डवरती आणण्यासाठी या ठिकाणी कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यातच गृह मंत्रालयातील बनावट कागदपत्रे सुनावणीत हा नवा ट्विस्ट आपल्याला पाहावा लागेल। त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवरती आणण्याचा हा मेन जो निकाल म्हणजे जो सुनावणी आहे ती कोर्टामध्ये पार पडली। 14 मार्च पर्यंत ही मुदत आहे ती देण्यात आलेली आहे आणि 14 मार्च पर्यंत या निश्चितपणे 14 मार्च पर्यंतची ही मुदत आहे। आज 11 मार्च आहे। पुढच्या 3 दिवसांमध्ये हे स्टेटमेंट रेकॉर्ड करावं असे आदेश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद निखिल तूर्त या माहितीबद्दल।